श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमची माझ्या या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 13 ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकराला समर्पित आहे आणि श्रावण सोमवारच्या या महिन्यामध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे. उद्या म्हणजे 17 ऑगस्टला श्रावण महिन्यातली पहिलीच सोमवार आलेली आहे आणि योगायोग याच दिवशी नागपंचमी देखील आलेली आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जे आहे तर ते जुळून आलेली आहे आणि श्रावण महिन्यातली सोमवारीच्या दिवशी नागपंचमी येणे म्हणजे या श्रावणी सोमवाराच्या महत्त्व दुप्पटपट्टीने वाढलेली आहे आणि म्हणूनच 17 ऑगस्टच्या दिवशी यंदा सर्व शिवभक्तांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. आपल्या हिंदू धर्मात नागपंचमी सण हा खूप विशेष मानला जातो. हा सण सर्पदेवांना समर्पित आहे आणि हिंदू धर्मात नागाला देवी स्थान आहे. भगवान शिवशंकरांच्या गळ्यातली नाग भगवान विष्णूंच्या नाग आणि श्रीकृष्णाने काली या नागाचा पराभव केल्याने आपल्या हिंदू धर्मात नागाला देवी स्थान दिले गेले आहे. यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागपूजा करणे खूप शुभ मानलं जातं. याच्यासोबतच हा दिवस भगवान शिवशंकरांना सुद्धा समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी भगवान शंकरांची पूजा अर्चा करणे, उपवास करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या भगवान शिवशंकरांच्या कृपेने पूर्ण होतात. याच्याबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वाद हा आपल्याला प्राप्ती होतं. याच्याबरोबर वर श्रावण महिन्यातली सोमवारचे व्रत केल्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरण देखील होत असतं आणि म्हणूनच या दिवशी सर्वांना व्रत करायची आहे. स्त्रिया पुरुष अविवाहित मुली सुद्धा चांगली वर मिळण्यासाठी हे व्रत करू शकतात. श्रावण महिन्यातली येणारे सोमवारचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी जे व्यक्ती भक्तिभावाने व्रत करतात ते महादेवांची पूजा करतात, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अशी धार्मिक मान्यता आहे की आता या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी आपण एक विशिष्ट प्रकारच्या धान्य हे भगवान महादेवांना शिवमुठ म्हणून वाहत असतं. तर आपल्याला पहिला श्रावण सोमवारी शिवमुठ म्हणून हे जे धान्य अर्पण करायचे आहे ते तर तांदूळ आहे. तर आपल्याला या दिवशी तांदूळाच्या शिवमुठ वाहायची आहे. आता बरेच जण शिवमुठ वाहताना एक खूप मोठी चूक करतात. जे तांदूळ आपण शिवमुठ वाहण्यासाठी घेतात तर ते अर्धा घेऊ नका. अखंड तांदूळ असावेत. कुठेही तुटलेली, फुटलेली, खराब झालेली किंवा काळे पडलेली तांदूळ हे शिवमुठ म्हणून वाहिली जात नाही. जर आपण असे खराब तांदूळ शिवमुठ म्हणून अर्पण केली तर याच्या फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. महादेवांच्या पूजासाठी नेहमी अखंड वस्तू ज्या आहेत तर ते वापरत असतात. म्हणूनच शिवमुठ वाहताना तांदूळ तुम्ही अखंड घ्यायचे आहे. तसेच हे धान्य अर्पण करत असताना थोडासा वली करून घ्यायची आहे. तसेच कोरडी तांदूळ हे शिवमुठ म्हणून अर्पण करायची नाही. थोडीशी धान्य हातामध्ये वली करून घ्यायची आहे आणि उजव्या हाताने हे शिवमुठ जी आहे तर ते आपल्याला वाहवायची आहे आणि ही शिवमुठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचे असतं. तर आपली शिवमुठ जी आहे तर ती भगवान महादेवापर्यंत पोहोचत असतं आणि या शिवमुठांच्या फळ जे आहेत तर ते आपल्याला प्राप्ती होतं. तर मंत्र असा आहे: शिव शिव महादेवा, माझ्या शिवमुठ विश्वरा देवा, मनातली इच्छा पूर्ण कर रे देवा. हा मंत्र 3 वेळा बोलून आपल्याला 3 वेळा शिवमुठ जी आहे तर ते अर्पण करायची आहे.
श्रावण सोमवारच्या व्रत हे संपूर्ण दिवसभर करून संध्याकाळी देवीच्या आरती करून शिवलिंगावरती बेलपत्र वाहून हा उपवास सोडला जातं. श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये वराई म्हणजेच बगर जी आहे तर ती खाल्ली जात नाही. म्हणूनच तुम्हाला चुकूनही हे व्रत करत असताना वराईची सेवन जे आहे तर ते अजिबात करू नका. तर तुमच्या व्रत जे आहे तर ते घडणार नाही आणि या व्रताच्या फळसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. या उपवासामध्ये तुम्ही साबुदाणा, खिचडी किंवा फळ असतील तर वेपर्स असतील तर हे तुम्ही घेऊ शकता, पण वराई ही तुम्हाला वर्ज्य करायच्या आहे. याच्याबरोबर तुम्हाला फणस जे फळ आहे तर ते सुद्धा खायचे नाही. हे सुद्धा या व्रतामध्ये चालत नाही. याच्याबरोबर या दिवशी नागपंचमीचा उपवास सुद्धा आलेली आहे. तर तुम्ही श्रावण सोमवारांचा उपवास आणि नागपंचमीचा उपवास सुद्धा एकत्र करू शकतात. हे दोन्ही उपवास जे आहेत तर ते संध्याकाळी सोडला जातात. आता पहिली श्रावण सोमवारी आणि नागपंचमी ह्या दोन्ही व्रत एकत्र आली आहे आणि ह्या दोन्ही व्रत भगवान महादेवांना समर्पित आहे आणि ह्या दोन्ही व्रत एकच दिवशी असल्यामुळे या दिवशी सुवर्ण योगा निर्माण झालेली आहे आणि या योगावरती आपण काही उपाय जर केला तर त्या उपायाच्या आपल्याला 100% फळ प्राप्ती होत असतं. म्हणूनच आपल्याला पहिली श्रावण सोमवार एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचे आहे. तर ते उद्या पहिली श्रावण सोमवारी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण शिवा मंदिरातून घरी आणा ही एक वस्तू. 24 तासात घरात चारू बाजूनी पैसे येऊ लागेल. पैसे येण्याच्या सर्व मार्ग मोकळे होतील. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्यात सोनं ही झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल. घरातल्या वाईट शक्ती, आजारपण, गरिबी ही कायमची निघून जाईल. आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती अशी कोणतीही वस्तू आहे जी तुम्हाला शिव मंदिरातून घरी आणायची आहे आणि या वस्तूच्या नंतर काय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान महादेवांच्या कृपादृष्टी ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सौंदर्य राहील. तसेच व्हिडिओला एक हाईक देखील अवश्य घ्या. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे उपाय सांगणार आहे. तर हा उपाय अत्यंत प्रभावी स्वास्तिक उपाय आहे. या श्रावण सोमवारी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त एक वस्तू तुम्हाला शिव मंदिरातून घरी आणायची आहे. परंतु या सोमवारी जर तुम्हाला हा उपाय प्रदोष काळामध्ये करणं शक्य झालं तर प्रदोष काळामध्ये करा. आता प्रदोष काळ म्हणजे कोणती काळ, तर सूर्यास्त होण्याच्या 1 तास अगोदर ही सूर्यास्त नंतर जे वेळ असतं ना ते प्रदोष काळाच्या वेळ असतं आणि ह्या काळामध्ये म्हणजे प्रदोष काळामध्ये भगवान महादेवांची पूजाही केलं जातं आणि म्हणूनच शक्य असेल तर ही प्रदोष काळामध्ये हा उपाय करा. नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहे तेव्हा सुद्धा ही वस्तू तुम्ही घरी घेऊन या. जर कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, कोणत्याही गोष्टी तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्याकडे पैसे येत नसेल, तर पैसे आली तर ते तुमच्याकडे टिकत नसेल, तर काही ना काही कारणे तुम्हाला घरातून तुमच्या हातामधनं पैसे हे निघून जात असेल, तर या गोष्टीमुळे जर तुम्हाला सतत इतरांकडून उसने पैसे घ्यायचे वेळ येत असेल तर किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, मग ते कर्ज घ्यायचे असेल तर जमिनीचे असेल, गाडीचे असेल किंवा इतर कुठलेही कर्ज तुमच्यावरती आहे तर आणि या कर्जातून तुम्हाला लवकरच लवकर मुक्तता हवी असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या भाग्य चांगली नाही म्हणून तुमच्या कार्य खराब होत आहे तर तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही. तर जर तुमच्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर नशीब देखील मार्ग बदलतो आणि म्हणूनच तुम्ही
बघितलात असेल, गरिबी व्यक्तीसुद्धा काही दिवस नंतर श्रीमंत होतं आणि श्रीमंत व्यक्तीसुद्धा काही कालांतर गरीब होत असतो. म्हणूनच आपल्या नशीब जे आहे तर ते बदलत असतं आणि म्हणूनच जर तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला चांगली गोष्टी घडवून आणायच्या असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा उपाय केल्याने तुमच्या घराची, तुमच्या मुलांची, पतीची प्रगती ही कोणालाही थांबू शकणार नाही. तसेच तुमच्या पतीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतं. ज्याच्या उद्योग व्यवसाय असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यामध्ये नक्कीच प्रगती होण्याबरोबरच या उपायाने आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता, ऊर्जा, अडचणी या देखील नष्ट होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा गंगाजल आणि थोडासा गाईचे कच्चा दूध टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे. स्नान करून झाल्यानंतर देवघरातल्या देवांच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायची आहे. दुधाने, पाण्याने, पंचामृताने जसा होईल तसा अभिषेक करायची आहे. किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपूजा केली तरी सुद्धा चालणार आहे. जर आपण या सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक केला तर आपल्यामध्ये एक सकारात्मकता, ऊर्जा येत असतं. एक देवी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होत असतो आणि यामुळे आपल्या घरातली अनेक अडचणी जे आहेत तर ते दूर होतात. आणि म्हणूनच प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलिंगावरती अभिषेक आवर्जून करायची आहे. छान देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायची आहे. आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायची आहे. हा उपाय करण्यासाठी 1 लोटा जल तुम्हाला घ्यायची आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी असावे. कुठलेही नळाची वगैरे पाणी घेऊ नका आणि हे पाणी आपल्या घरातून घेऊन जायचे आहे. जेव्हा तुम्ही घरातून हे पाणी शिवलिंगावरती जाऊन अर्पण करत तेव्हा आपल्या घराच्या पता जे आहे ते भगवान महादेवांना सांगत असतं की म्हणून स्वतःच्याच घरातून पाणी घेऊन जायची आहे. आणि या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल आणि 1 चमचाभर गाईचे कच्चा दूध टाकायची आहे आणि 1 गुळाच्या खडा टाकायची आहे आणि 11 अखंड तांदूळाचे दाणे टाकायचे आहे. आणि यासोबतच आपल्याला 5 बेलपत्राच्या पान सुद्धा घालायची आहे. जे बेलपत्र पानाच्या 3 किंवा 5 पान असतील तशीच बेलपत्र घ्यायची आहे. की 1 किंवा 2 पाने आहेत ते अशी बेलपत्र घेऊ नका. आणि प्रत्येक बेलपत्राच्या पानावर तुम्हाला चंदनाचे ओम नमः शिवाय हा मंत्र लिहायची आहे. आता हा मंत्र कसं लिहायचं तर आहे बघा, तुम्हाला बघा ते पिवळी चंदननी तुम्ही हे बेलपत्रावर हे नाव लिहू शकता. चंदनाच्या ओम लिहिलेलं आहे असेच तुम्हाला ओम लिहायची आहे. आणि हे खाली 2 पान असतील तर ते 1 पानावरती नमा आणि दुसऱ्या पानावरती शिवाय. तर हा पद्धतीने चंदनाने तुम्हाला या 5 बेलपत्रावरती हा मंत्र लिहून घ्यायची आहे. आणि यानंतर 1 लोटा जल आणि ही 5 बेलांचे पान घेऊन तुम्हाला जायची आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करायची आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठं महादेवाचे मंदिर आहे असेल तर तिथे जायची आहे. आता मंदिरामध्ये गेल्यानंतर उत्तराकडे तोंड करून तुम्हाला बसायची आहे आणि आपल्या दोन्ही हाताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. किंवा तुम्ही हे जल आपल्या करत असताना महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता. यानंतर काय करायचे आहे, हे 5 बेलपत्र तुम्ही घेतलेली आहेत तर ते 1 बेलपत्र तुम्हाला हातातून घ्यायची आहे आणि त्या बेलपत्रावरती 1 अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायची आहे. आणि ह्या बेलपत्राच्या देठ जे आहे तर ते तुम्हाला काढून घ्यायची आहे. आणि ज्या साईडला तुम्ही ओम नमः शिवाय मंत्र लिहिलेली आहे तर ते बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती पालथं अर्पण करायची आहे. आणि यानंतर ते तांदूळ जे आहेत तर ते आपल्या हातामध्ये घेऊन तुमच्या इच्छित मनोकामना व्यक्त करायची. आणि जे बेलपत्र आपण अर्पण केली आहे तर त्यावरती हा तांदूळ ठेवायचे. यानंतर दुसरा बेलपत्र घ्यायचे आहे, त्याची सुद्धा देठ
काढून घ्यायची आहे आणि ज्या साईडला आपण मंत्र लिहिलेले आहे तर ते भाग शिवलिंगावरती खालीच्या बाजूने येईल अशा पद्धतीने अर्पण करायची, म्हणजे बाणाच्या गुळगुळीत भाग शिवलिंगावरती येईल अशा पद्धतीने हे बेलपत्र अर्पण करायची आहे. पुन्हा दुसरी तांदूळ घ्यायची, इच्छा व्यक्त करायची आणि ते बेलपत्रावरती अर्पण करायची. असे तुम्हाला एक एक करून हे 5 बेलपत्र आणि त्यासोबतच 5 अखंड खडा तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून भगवान महादेवांच्या नामस्मरण करायची आहे. तुम्ही ही जी काही इच्छा व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे. आता जी 5 बेलपत्र तुम्ही अर्पण केलेली आहेत तर त्यातली एक बेलपत्र तुम्हाला उचलून घ्यायची आहे. मंदिराच्या बाहेर जायची यायची आहे आणि बाहेरून आल्यानंतर मंदिराच्या बाहेर जे नंदी देव असतात तर त्यांच्या डाव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा सांगा. गायच्या आहे बघा, नंदीदेव हे भगवान महादेवांच्या वाहन मानले जातात. जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करता तर ती इच्छा भगवान महादेवापर्यंत पोहोचायच्या काम नंदीचे करत असतं. म्हणूनच ज्यांच्या उजव्या कानामध्ये तुमच्या इच्छा व्यक्त करायची आहे आणि ते बेलपत्र घेऊन तुम्हाला घरी यायची आहे आणि घरी आल्यानंतर हे बेलपत्र आपल्याला आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. जिथे तुम्ही छोटे मोठे पैसे ठेवतात ते महत्त्वाच्या कागदपत्र ठेवतात तर त्या ठिकाणी हे बेलपत्र तुम्हाला ठेवायचे आहे. आता काही दिवसानंतर हे बेलपत्र सुकला तरी तुमच्या तिजोरीमध्येच ठेवायची आहे. जोपर्यंत ते खराब होत नाही तोपर्यंत तिजोरीमध्ये ठेवायची आहे. कारण हे बेलपत्र जे आहे ना ते अभिमंत्रित झालेली असतं, त्यावरील सेवा झालेली असतं आणि शिवलिंगावरती हे बेलपत्र असतं ना, म्हणूनच ते बेलपत्रामध्ये एक देवी शक्ती असतं. लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी सर्वात जास्त शक्ती या बेलपत्रामध्ये असतं आणि जेव्हा असा बेलपत्र आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा आपल्या घराच्या चारू बाजूनी पैसे येऊ लागतील. आपल्या घरातली पैशांच्या अडचणी या दूर होतील आणि आपल्या घराच्या सोनं झाल्याशिवाय राहत नाही. आता जर हे बेलपत्र तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचे नसेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्या एखादी उद्योग व्यवसाय असेल तिथे तिजोरीमध्ये तुम्ही ठेवलंच तरी सुद्धा चालतं. बेलपत्र तुम्ही ठेवू शकता. महाशिवा पुराणामध्ये असं सांगितलेली आहे की ह्या ज्या व्यक्ती भक्तिभावाने एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करतात त्याच्या सर्व इच्छा भगवान महादेव पूर्ण करत असतात आणि म्हणूनच एक उपाय जे आहेत तर ते तुम्ही अवश्य करा. ह्याच्याबरोबर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी वृक्षाच्या झाडाखाली एक दिवा सुद्धा लावायची आहे. तुमच्या घरी झाड असेल तर जवळपास असेल तर जिथे दिवा लावा आणि शक्य झाला तर तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती तरी दिवा तुम्हाला लावायचेच आहे. तर यामुळे ह्या उत्तम आरोग्य, सुखी, शांती, समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या प्रसन्न तऱ्हेत नवरा बायकोंच्या सतत वाद असेल तर दोघांच्या पटत नसेल तर या श्रावण सोमवारांच्या व्रत दोघंही मिळून करा आणि दोघांनी मिळून नक्कीच महादेवांच्या माता पार्वतीची पूजा करा. तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद असतील तर ते काही गैरसमज असतील तर ते दूर होतील. तर अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होता. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच कुठल्याही एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.